नमस्कार. 7 मे पासून पुरंदर विमानतळ हा प्रकल्पकरिता भूसंपादनची प्रक्रिया चालू होणार आहेत. याच्याबद्दलची प्रक्रिया जी आहे ते बऱ्यापैकी संपलेली आहे. आता शेवटचा जे टप्पा आहे लोकांच्या सोबत करारनामे करणे, शेतकऱ्यासोबत आणि पैशाचं वाटप करणे, हा प्रक्रिया 7 मे पासून चालू करणार आहोत. संमतीचे निवाडे 10 जूनपर्यंत राहतील. याच्यामध्ये एकरी जे रेट शासनाने फायनल केलेलं आहे ते 1,61,00,000 आहे. याच्यामध्ये याच्यासोबत इंटरेस्ट आहे 1,61,00,000 आहे. आणि याच्याशिवाय जे निगडीत घटक आहे त्याच्यामध्ये झाडे, विहीर यासाठी वेगळे पैसे शेतकऱ्यांना दिले जातील. तर सरासरी एकरी मागे प्रत्येक शेतकरीला जवळपास 2 कोटी रुपये भेटणार आहेत. याच्याशिवाय 10% जमीन, एकूण जेवढी आपण शेतकऱ्याची जमीन घेतोय त्याची 10% जमीन विकसित भूखंड परत शेतकऱ्यांना दिला जातील एरोसिटीमध्ये. आणि याच्याशिवाय ज्या शेतकऱ्याचं घर जातो आहे त्यांना 2.5 गुंठे जमीन अतिरिक्त घर बांधायला दिली जातील. जे शेतकरी त्या ठिकाणी भूमिहीन होते हैं त्यांना 750 दिवसाच्या पैसे वेगळे दिले जातील. आणि याच्याशिवाय प्रत्येक कुटुंबामधून एअरपोर्टमध्ये प्राथम्याने एक माणसाला नोकरीही दिली जातील, तशी MIDC याच्यामध्ये तरतूद आहे. आणि या पद्धतीने हा प्रक्रिया आपण सध्या चालू करत आहोत. सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की आता हा प्रक्रिया चालू झालेली आहे. पैसे वाटपची प्रक्रिया 7 मे पासून चालू होतील. याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि प्रांत कार्यालयामध्ये फिगरचे फोटो पाठव म्हणत दिली मनालीची ऑफर. महापौरांच्या पतीचे महिला प्राध्यापिकेसोबत अश्लील चॅट्स व्हायरल. पंजाबमधील लुधियाना शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लुधियानाच्या महापौर इंदरजीत कौर यांचे पती रवी आनंद लकी यांच्यावर एका विधवा महिला प्राध्यापिकेने अश्लील मेसेज पाठवल्याचे आणि गैरवर्तन केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाचे चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित महिला एका महाविद्यालयात प्राध्यापिका असून ती विधवा आहे. काही काळापूर्वी एका कामाच्या निमित्ताने तिची ओळख महापौरांचे पती रवी आनंद लकी यांच्याशी झाली होती. सुरुवातीला रवी आनंद यांनी पीडित महिलेला सहानुभूती दाखवत मदतीचे आश्वासन दिले. मात्र लवकरच या संवादाचे स्वरूप बदलले. व्हायरल झालेल्या पुराव्यांनुसार रवी आनंद यांनी पीडितेला व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. त्यांनी महिलेकडे तुझ्या फिगरचे फोटो पाठव अशी निर्लज्ज मागणी केली. इतकेच नाही तर त्यांनी तिला मनालीला फिरण्यासाठी सोबत येण्याची ऑफरही दिली. महिलेने नकार देऊनही त्यांचा त्रास थांबला नाही. अखेर महिलेने हे सर्व पुरावे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला.